शुभू, काय झालं मॅडम? मी आता आत्याला ठणकावून सांगून आली. मी म्हटलं तिला, जसं माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस ना, तसंच तुला सुद्धा घराच्या बाहेर काढणार आहे मी. लायकी दाखवणार आहे मी तिला तिची. म्हणजे रणशिंग फुंकलं तर मग काय बोलले आत्तासाहेब? अरे ती काय बोलणार आहे? ते चिडली होती ती, म्हणजे काही बोलली नाही मला. म्हणजे आतल्या धुसमुसत होती नुसती. तिला तर असं वाटत होतं माझा गळा धरावा. हे सगळं आपल्या प्लॅननुसार व्हायले तर. मॅडम आता काय माहिती आहे काय, रागाच्या भरात त्या काही ना काहीतरी चुकी करणार. त्या चुकीची मी फक्त वाट बघायला लागलोय. नाही ते ठीक आहे, पण मला सांग, शिरीष घाणेकरांबद्दल काही कळलं का? काही पत्ता लागलाय का? मॅडम हे बघा, मी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. माझी माणसं पण शोधायला लागलेत. काय ना काहीतरी आपल्याला मार्ग मिळेलच. हां ए बाबांनो, ऐका, प्लॅन सगळा व्यवस्थित लाईनअप आहे. ब्रँडेड स्कॉच, म्युझिक आणि चकना. फक्त तुम्ही वेळेवर पोचा म्हणजे झालं. राडा होणार, नक्की होणार. थांब रे, फोन करतो परत तुला. मॉम, तू अशी अचानक? खाली घर पेटलंय आणि तुला दारूच्या पार्ट्या सुचतायत मॅडी. मॉम, पाडवा आहे म्हणून म्हटलं जरा मित्रांसोबत चिल करावं, एवढंच. अरे मॅडी, कधी सुधारणार तू? तुला काही कळतंय का? असाच वागत राहिलास ना तर तुझ्या हातातनं ती श्रावणी आणि ही प्रॉपर्टी दोन्ही निघून जाईल. ए मॉम, तुला काय झालंय नक्की चिडायला, सांगशील का मला? खाली गुढी उभारायच्या वेळेला बरोबर गायब झालास. हा, मी इतकं सगळं प्रॉपर प्लॅनिंग केलं तुला हिरो बनवण्यासाठी आणि आयत्या वेळेला तू गायब. मी गायब झालो? अगं तूच तर मला बंगल्याच्या मागे बोलावलं होतंस ना. मी तुला बंगल्याच्या मागे बोलवलं? मॉम, तू मला चिठ्ठी पाठवली होतीस आणि त्यामध्ये लिहिलं होतंस की प्लॅन मध्ये थोडा बदल झालाय, तू बंगल्याच्या मागे येऊन मला भेट, म्हणून मी तिकडे गेलो ना. प्लॅन मध्ये थोडा चेंज झालाय, लगेच बंगल्याच्या मागे येऊन भेट. मी तुला कुठली चिठ्ठी पाठवलेली नाहीये मॅडी. काय? अच्छा, आत्ता आलं माझ्या लक्षात. हा नक्की त्या शुभ्या आणि श्रावणीचा प्लॅन आहे. ही श्रावणी खूप पुढे जायला निघाली आहे. कोण असेल हा माणूस? याच्या खिशात ना ओळखपत्र ना फोन. आता याच्या घरच्यांना कसं शोधू मी? देवा, प्लीज यांना वाचव. डॉक्टर, पेशंटची काय कंडिशन आहे? पेशंट वाचलाय ना? त्यांना शुद्ध आली आहे का? शुद्धीवर आले का ते? काय? मॅडम शांत व्हा. पेशंट आउट ऑफ डेंजर आहेत हे मी तुम्हाला आता सांगू शकत नाही, पण सुदैवाने ते वाचले आहेत. खूप रक्तस्राव झालाय, तरी आम्ही प्रयत्न करतोय. थँक्यू डॉक्टर. मला वाटलं की मी त्यांना वेळेवरती आणू नाही शकले. थँक्यू. तुम्ही माझ्यासोबत केबिनमध्ये चला, बोलायचं तुमच्याशी. हा पेशंट बरा होईपर्यंत ना त्याची सगळी जबाबदारी मी घेणार आहे आणि त्याचा सगळा जो काही खर्च होईल ना तो मी करणार आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, फक्त त्यांना बरं करा. पण मॅडम, यांचं नाव काय आहे? मला तर काहीच माहित नाही यांचं नाव काय. सांगू काहीतरी? सांगावं लागेलच, नाहीतर प्रॉब्लेम होईल. मॅडम नाव सांगा. हां, ते रवींद्र पवार. रवींद्र पवार. मॅडम आम्ही ट्रीटमेंट सुरू केली आहे, त्याचा रिपोर्ट येईलच. पण मॅडम ह्या पेशंटची अवस्था बिकट आहे. आम्हाला असं वाटतं की ह्यांच्यावरती बरेच दिवस एखादी ट्रीटमेंट सुरू असावी. आणि शिवाय केस आणि नखंसुद्धा वाढलेली आहेत, शरीर आतून खचलेलं आहे. हा पेशंट कुठून पळून आलाय का? ॲक्च्युली आय डोंट नो, पण ते काही असेल, तुम्ही प्लीज त्यांना बरं करा. मी त्यांना भेटून येऊ शकते का? हो, तुम्ही व्हा पुढे, मी येतोच. थँक्स. शुभू, अरे लवकर शोधायला हवं आपण त्यांना, तरच आपण त्या आत्याला हरवू शकू. हो मॅडम, सगळं तुमच्या मनासारखं होणार. हॅलो, बोला की साहेब. चालते, येतो मी. हो, येतो थोड्या वेळात. हां. काय रे, काय झालं? पोलीस स्टेशनचा फोन होता, आपल्याला लवकर बोलवले तिथं. जेवायत आपण. मला 2 मिनिटं द्या. तर काय 2 मिनिटं किती काम करशील? आपल्याला ते सुद्धा महत्वाचे. चल.
हो मॅडम, मिनिस्टरचं ऑफिस आहे मॅडम, बक्कळ कामं असते तिथं. ठीक आहे ना शुभू, चल पटकन. चल चल, झालं का? हो, ठीक आहे, फोन घे. चल 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 चल. चला. स्वीटे काय बाई, नशीबच फुटकं बाई तुझं. का माझं का नशीब फुट काय? नाहीतर काय स्वीटे, अगं तू शुभूशी लग्न करायची एवढी स्वप्न बघायलीस, पण काय उपयोग आहे? आपला शुभू भाव तरी देतोय काय? उलट भांडतच असतोय की तुझ्याशी. हा पण ठीक आहे की, तुम्हीच बोलला होतात ना व, नवरा बायको मध्ये तर भांडणं होतच असतात, आहे का नाही? अगं वय, पण पण तू अजून कुठं बायको झालीस त्याची? आणि तसं बी आपल्या शुभूचं वागणं बघून आम्हाला तर वाटत नाही का तुझं आणि त्याचं लग्न होईल. शोभाताई, म्हणजे बघ की आपला शुभू आधीसारखा वागतो का ग? नाही ना. पण मग तुम्हीच समजावा की शुभूला. काय फायदा आमचं ऐकण्यात आहे काय? तो त्या श्रावणीनं त्याला काय पट्टी पडवली, त्याच्या डोक्यात काय जादू केली ते आम्हासनीच कळत नाही बाई. स्वीटे, तुझी आम्हाला काळजी वाटते म्हणून तुला सांगायला आलोय. स्वीटे, आपल्या शुभूचा नाद सोडून दे. काय खुळागत बोलायला लागलाय? अगं, तुझ्या भल्यासाठीच बोलायलोय आम्ही. म्हणजे आता तूच विचार कर, ती श्रावणी आणि तू काय बरोबरी आहे काय? म्हणजे तू आहे श्रीमंत, पण ती श्रावणी तुझ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे ना. मिनिस्टरची पोरगी पण आहे. आता एवढं सगळं त्या श्रावणीकडे म्हटल्यावर शुभू कशाला तुला भाव दे? म्हणून आम्ही सांगतोय स्वीटे, फक्त तुझ्या काळजीपोटी आपल्या शुभूचा नाद सोडून दे पुरी. आणि तुझ्या आईने जे स्थळ आणलंय ना, त्यांना होकार देऊन टाक. नाही म्हणजे सुरुवातीला होईल जरा त्रास, पण नंतर सुखी होशील. आम्हाला तर बघवणारच नाही. तसलं काय बी होणार नाहीये. शुभूची बायको तर मीच होणार. दुनिया इकडची तिकडं होऊ दे, पण माझ्या शुभूशी लगीन मीच करणार. डॉक्टर, हा पेशंट काही बोलत का नाहीये? पेशंटचे सेन्सेस काम करत नाहीयेत. पण मग ते बरे होतील ना? काही सिरियस नाहीये ना? हे बघा, पुढे काय होईल आम्ही सांगू शकत नाही. म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये जास्त लागलं नाहीये, पण आम्हाला त्यांच्या शरीरात डेंजरस केमिकल सापडलेत. म्हणजे त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांना स्वतःचं भान राहिला नाहीये. पण मला एक कळत नाहीये, यांना एवढे डेंजरस केमिकल्स कोण देत होतं? मला ह्याबद्दल काहीच माहित नाही. पण डॉक्टर, प्लीज तुम्ही त्यांचे व्यवस्थित उपचार करा. मी सगळा खर्च करेन. आणि प्लीज याची न्यूज कुठे बाहेर पडू देऊ नका. आपलं बोलणं झालं यावर, डोंट वरी. शुभू कुठे आहेत त्या? अगं तो तर कामावर गेला की. कामावर गेलाय? अजून आला नाही का? नाही, नक्की कामावरच गेलाय ना? का ते श्रावणीच्या मागं फिरायला? अगं स्वीटी, काय बोलतेस ग? शुभूच्या मनात तसं काय बी नाही. तू उगाच गैरसमज करून घ्यायला लागलीस.